नका बघा, आपली स्पर्धा आहे, याची नोंद घ्या. शिस्तबद्धाची स्पर्धा आहे. बघा, विनंती असेल प्लीज सर्वांना विनंती, आपण बाहेर व्हा. यस, इथे मात्र सुरुवात होईल मॅचला. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिली मॅच जोरदार टाळ्याने एकदा मात्र सुरुवात करायची आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आहे पंचांचा. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे अमोल बने. पहिलाच बॉल यावेळेस लेग साईडच्या दिशेने पूल केला. सागरला आपण पाहतोय स्ट्राईक वरती होता. धावांचं श्रीगणेश होत असताना आपण पाहतोय कल्पक रायझिंग स्टार्स या संघाचं इथे होत असताना 5 षटकाची मॅच. पॅक फुटलं, इथे मात्र पंच केले. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र एक धाव, एक धावाने इथे मात्र धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सागर आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा आपण पाहतोय अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र एक धाव. 3 बॉल आणि 3 बॉलचा जर विचार केला सलग 3 बॉलवरती एक धावा आल्यात. एक चांगली लढत, चोरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. राईट टाइम राऊंड विकेट. यावेळेस डान्सिंग त्यानं फटका खेळला. हवेमध्ये फटका, नो मास स्टँडिंगला चेंडू अधळलाय, परंतु इथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु एकच धाव. 5 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका चांगला आहे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 षटकाची मॅच आहे. अजून जर विचार केला तर 24 धावा, 24 बॉल अजून मात्र उर्वरित आहेत. तर 24 बॉलमध्ये मात्र किती धावा बनवतील ते येणारे वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल ह्यावेळेस आपण पाहतोय चुकीची कामगिरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आपण पाहतोय मोहन पाटील, ऑफिशियल पंच आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी, इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाज प्रदीपने. प्रदीपचा विचार केला, एक चांगला खेळाडू आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलर तयार आहे. तेस्तरार बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलला आपण तिथे पाहतोय ही एक धाव इथे मात्र एक म्हणण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. परत एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पूल केले ऑन साईडला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. आतापर्यंतचा विचार केला तर प्रदीपने चांगली गोलंदाजी केली, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात बरेच धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल परत एकदा स्लोवर गतीचा बॉल इथे मात्र खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. यस, ओव्हर मात्र इथे कंप्लीट होते आणि
2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 11-12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा, दुहेरी अंक मिळत धावफलक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील ही पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिसरा षटक घेऊन आला तेजसला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चुकी घडली आहे. इथे मात्र थोडीशी दुःखापक्का इथे झालेली आहे. आणि आता मात्र जर विचार केला तर एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. यावेळेस लीडिंग एज इथे मात्र मोठा धक्का लागलाय. इथे मात्र तेजसनी इथे एक ट्रेनरने दुसऱ्या ट्रेनरची विकेट घेतली आहे. इथे मात्र सागरला परतावं लागेल. एक मोठा धक्का लागलाय. संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो बॉलचा कॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. तेजसचा विचार केला एक मोठा धक्का आपल्या संघाला मात्र मिळवून दिला, परंतु आता मात्र कमबॅक करावा लागेल. हवेमध्ये प्रहार, परत एकदा संधी, यावेळेस उत्कृष्ट अशी झेल. इथे मात्र धक्का क्रमांक 3 लागत असताना काय कमबॅक आहे तेजसने मात्र करून दाखवलं. यावेळेस मात्र पूर्णपणे जिमची जी जिम्मेदारी असते ती तेजावरती असते, परंतु आज मात्र टीमची जिम्मेदारी मात्र तेजसने घेतली आहे. काय कमाल आहे. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ज्या प्रकारे गाडीला ब्रेक लावण्याचं काम करायचं होतं त्याचप्रमाणे इथे मात्र ब्रेक लावलाय. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. यावेळेस मात्र कमबॅक केलाय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा. यावेळेस नोचा कॉल आलाय. नक्कीच पायाचा नो असेल. लाईन टच नो आहे. 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. डान्सिंगवर फटका खेळलाय. ओव्हर द कव्हर्स यावेळेस फटका सजवला होता. इथे मात्र एक धाव विकवण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16. अंकुश दा नक्कीच मान्यवर इथे मात्र रजा घेत असताना आपल्या या स्पर्धेतून सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवर साहेब धन्यवाद आपला देखील. त्यानंतर सरजी दारवे साहेब आपला देखील, शुभमजी पवार, रुपेजी पाटील, सुरेशजी भोसले साहेब आपला देखील आभार. सर्वांचं मनपूर्वक राठोड काका आपलं देखील. आमचे मित्र आपण पाहतोय कोहिनूर इथे मात्र उपस्थित आहेत. कोहिनूर आपलं देखील स्वागत. आमचे मित्र आहेत आणि एक मोठे खेळाडू आहेत. MCA खेळाडू आपण सातत्याने पाहत आलोय. नक्कीच खऱ्या अर्थानं एक बघा सर्वांना विनंती असेल आपण आतमध्ये नेट्स मध्ये कोणी थांबू नका प्लीज. फक्त दोन्ही खेळाडू. डेड बॉल असेल, विनंती असेल 2 मिनिटं पंच मॅच थांबवा. पंच याच्या अगोदरचा काय होता लास्ट बॉल? डॉट बॉल होता. ओके यावेळेस आपण पाहतोय पंच आताचा काय बॉल आहे का नो? नो चा रन आहे फक्त. नो बॉल असेल. यावेळेस आपण पाहतो हवेमध्ये फटका इथे मात्र खेळला. इथे मात्र एक धाव, एक धावाने इथे मात्र धावफलक पुढे जाऊन सरसावतं. जणू काही थेंबे थेंबे तळे साचे असंच काहीतरी समीकरण या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही इव्हन जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतोय सिद्धूला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. वाईट बॉल अतिरिक्त धाव्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. पुढचा बॉल यावेळेस संधी आहे. यश आपण तिथे पाहतोय चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 21. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवला होता. 38 सर्कल मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र बघता बघता विकेटचं पतन. इथे मात्र धक्का लागत असताना संघाला परतावं लागेल. यावेळेस चांगली कामगिरी केली होती टीमला. इथे मात्र आपल्याला जर विचार केला तर चांगली
धावा इथे मात्र एक बनवून देण्याचं काम मात्र आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बघा, विनंती असेल दोन्ही टीम्स जे खेळत असतील प्रत्येक खेळाडूचं आपलं आमच्यापर्यंत नाव पोचवा विनंती आहे. आणि यस, इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम्सचा यानंतरची मॅच असेल त्यामध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल इनिंग ब्रेक, या मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचसाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला वीरा 11 आणि त्यासमोर फाईट करत असताना मास्टर सँडविच ब्लास्टर ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये, याची देखील नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन 25 धावा फलकावरती, 4 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 25 धावा फलकावरती आहेत. 25 रन्स ऑन बोर्ड, 25 धावा, लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती विजयला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन आला. यावेळी डान्सिंग टर्न फटका खेळायचा होता, इथे मात्र विकेटचं बटन पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र परतावं लागेल खेळाडूला. ओमकार बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. न्यू बॅटर यावेळेस आपण पाहतोय अमित. यावेळेस शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. स्लोअर गतीचा बॉल इथे मात्र फक्त ढकलला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट जरूर झाली. आता मात्र आपण तो विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचले 26 ऑन बोर्ड. 26 दफा आपण पाहतोय. शेवटचं षटक यावेळेस प्रगतीपथावरती. बॅकफुट लंब पंच केला, आडवा बॅट नाही, इथे मात्र अलॉंग विथ द कार्पॅक थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धाव्याचा कॉल, इथे मात्र चांगला कमबॅक. इथे मात्र धोक्याची घंटा वाजली होती, परंतु इथे मात्र चिंता न करता विकेट असेल आणि आता मात्र विकेट इथे मात्र संपादित केली. धावचीच्या स्वरूपात विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पंच विकेट आहे. येस, विकेट आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. येस, पंचांचा निर्णय अंतिम असेल. विकेट, बॅट सुटली होती, आपले हात देखील हवेत होते. येस, पंच इथे आपण आउट दिलाय. येस, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. बघा, आपली स्पर्धा याची नोंद घ्या. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय मंदरजी यादव यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय यश देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 बॉल. नक्कीच प्रणय देखील तिथे उपस्थित आहेत, आमचे मित्र आहेत. आणि आज मात्र इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज निखिल वराडकर सरांची टीम आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. मोठमोठे खेळाडू मात्र त्या टीम मध्ये, त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला विचार केला प्रणय लाड असेल, त्यानंतर आपण पाहतोय अविनाश असेल, त्यानंतर अमर पाटील. एक नक्कीच दमदार अशी टीम आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये खेळताना. यावेळेस बॅकफुट लंब पंच केला आपण पाहतो. इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र बघता बघता घडलंय काय, आजच्या दिवसातील पहिला चौकार आला आहे नक्कीच बॅट मधून. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 32 या आकड्यावरती आणि 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे 30 बॉल आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला कल्पक रायझिंग स्टार्स तर दुसऱ्या बाजूला टीम बिंग फिट इंडियन्स. आणि नक्कीच आपण जर विचार केला तर दोन्ही टीम्स यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वीरा 11 आणि त्यासमोर फाईट करत असताना वीरा 11 आणि मास्टर सँडविच ब्लास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या नाणेफेकीसाठी. इथे मात्र नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. नक्कीच सन्मान्य मंदरजी यादव साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे नाणेफेकीचं इथे मात्र कौल करून घ्यायचा आहे. त्याच्या शुभाचे इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या.
32 धावा झाल्यात आणि 33 धावांची आवश्यकता आहे. पस्तीस धावा नक्कीच 35 धावा 2 रन इथे मात्र ऍड केले जाईल. पेनल्टीचे 2 रन होते. येस नाणेपैकी जिंकली आहे टीम मास्टर सँडविच या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच धन्यवाद. टॉस इथे मात्र झालाय. नाणेपैकी जिंकले मास्टर सँडविच या संघाने. नक्कीच टीम मीटिंग त्यांची मात्र केली जाईल. पंच 2 मिनिटं मॅच थांबवा. 2 मिनिटं फक्त. बघा प्रत्येक खेळाडूला विनंती आहे भले मागे नाव आहे परंतु जो खेळाडू जातो किंवा बॉलर येतो त्याने नाव आमच्यापर्यंत प्लीज पोहोचवा. इथे प्रॉब्लेम होतोय. विनंती असेल. टी शर्ट मागे नाव आहे पण दादा त्या साईडून दिसत नाहीये. हर्षाला आपण पाहतोय. हेच नाणेपैकी जिंकून मास्टर सँडविच या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केला इन्व्हाइट केलाय वीरा 11ला फलंदाजीसाठी. प्रज्योतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. दुसरं सत्र चालू होते. 35 धावांची गरज आहे. येणारे 30 बॉल आणि 35 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. लेट्स प्ले. दुसरं सत्र इथे चालू होतं. यावेळी ते सरहार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल याचा व्हाईटनी ते मात्र सुरुवात. 33 धावा होत्या परंतु 2 रनांची पेनल्टी होती त्यामुळे 35 धावांचं इथे मात्र आता आव्हान असेल. 35 रन्स टू विन. नो बॉलचा कॉल आहे. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा फलकावरती आहे. एक धाव इथे मात्र एकवडली गेली. आता 1 बॉल आणि 3 धावा फलकावरती आहेत. नक्की कल्पक छोटा पॅकेट बडा धमाका आहे. आज तो देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती खूप महान आहे त्याची. इन ऍक्शन मध्ये आपण एक शो मॅच नक्कीच पाहणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. पुढचा बॉल यावेळी सपब पाहतो. टावकुरा आताचा फलंदाज इथे मात्र धोक्याची घंटा सुखरूपरित्या दाखल. चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळ्याने ही 1 धाव मात्र कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 4 या आकड्यावरती. 4 रन्स स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खोलवर टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. प्रदीपला आपण पाहतो स्ट्राईक वरती. नक्कीच यावेळीच मात्र आजच्या दिवसामधील षटकार पहिलाच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रदीपच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. 6 धावा. शेवटचा बॉल 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र ओव्हर द कव्हर फटका केला. दुसऱ्या धाव्याचा कॉल. इथे मात्र बघता बघता या 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 12 या धावसंख्येवरती. आता येणारे 24 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. थोडस चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. इझी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओमकार यावेळेस मात्र ऑन साइडला पूल केलाय. इथे मात्र काकांना आपण पाहतोय खेळावरचं भरपूर प्रेम आहे परंतु आज मात्र थोडीशी चुका करत असताना जिथे 1 धाव होती तिथे मात्र कन्वर्ट झालं 2 मध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. यावेळेस हवेमध्ये प्रहार. कल्पकला आपण पाहतोय इथे मात्र चुकी केली आहे. डायरेक्ट हिट केलाय परंतु तिथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये उपस्थित आहेत. कल्पकचा विचार केला एक उत्कृष्ट खेळाडू. MCAचा खेळाडू. सातत्याने सीझन क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे आणि नक्कीच
खेळावरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं, दिसून येतं या मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बिग फिट प्रीमियर लीग 2024 सातारा चालू आहे. डान्सिंग त्याला फटका केलाय. इथे मात्र चांगला अटेम्प्ट, चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. परंतु या 2 धावा, 17 धावा धाव फलकावरती, 17 ऑन बोर्ड. यावेळेस मात्र 17 धावा. चांगली इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, जाईल सीमारेषा पार. येणार हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 6 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकाचा विचार केला 23 धावफलकावरती आहेत. 23 ऑन बोर्ड. चला वीरा 11 संपूर्ण टीम आपल्याला विनंती असेल आपण यावेळेस देखील काय फटकेबाजी करतोय. लाजवाब बॅटिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टीम आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात. बिग फिट इंडियन्स याची टीम आपण पाहतोय. टीमचं कॅप्टन आपण पाहतोय चिराग, चेहऱ्यावरती नक्की स्माईल आहे, कारण की संघ मात्र विजयाच्या मार्गावरती आहे. इथे मात्र या 2 धावा. चला वीरा 11 संपूर्ण टीमला विनंती, आपण व्यासपीठाच्या मागच्या बाजूला याचे आपले कॅप्टन तुम्हाला बोलवतात. टीम मीटिंग घ्यायचा निर्णय मात्र आलाय आणि या टीमचे ओनर देखील इथे उपस्थित आहेत. थोडंसं प्रेशर जरूर असेल. येस नक्कीच. आणि मॅच झाल्यावरती विनंती असेल दोन्ही टीमला आपण लाईनअप करून इथे मात्र या मैदानाच्या बाहेर व्हायचं. धावफलक जाऊन पोहोचले 31. अजूनही फक्त 4 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि 4 धावांची गरज. या विष्णूचा कॉल. इथे मात्र नो +1 टोटल 2 धावे इथे पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 33 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पॅक फुटलं, परत एकदा पंच केलं. इथे मात्र MS धोनी स्टाईल मध्ये ही मॅच मात्र फिनिश केली आहे आणि सामना जिंकलाय बिग फिट इंडियन्स या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. येस दोन्ही टीम्स आपण लाईनअप करा. दोन्ही टीम्स लाईनअप करायचे. हँडशेक करून आपण इथे मात्र रजा घ्यायची आहे. अमोल बघा प्रत्येक मॅच नंतर हे नियम आहे. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. लाईनअप करून आपण इथे मात्र